जिल्ह्यातल्या गंगापूर परिसरामध्ये गारपिटीसह तुफान पाऊस झालाय आणि अचानक आलेल्या पावसानं शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकऱ्यांची लागवड केलेली कांदा पिकं भुईसपाट झाली आहेत। मका पिकाचंही मोठं नुकसान झालंय। तर या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। काही घरांची पत्र सुद्धा उडाली आहेत। तर इकडे नाशिकमध्ये सुद्धा अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। सटाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वारा झाला, विजांचा कडकडाट सुद्धा पाहायला मिळाला। तर पावसाने अगदी झोडपून काढलाय। अवकाळी पावसानं कांदा, गहू, द्राक्ष बागा, डाळिंब आणि आंब्याचंही मोठं नुकसान केलेलं आहे। या गारा किती मोठ्या होत्या याची दृश्य आपण सध्या साम टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहतोय। एकंदरीतच राज्यभरामध्ये जेव्हा पाऊस होतो तेव्हा नाशिकलाही पावसानं झोडपलेला आहे। कांदा आणि द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे। पिकं आडवी पडली आहेत, तर गारांचा तडाखा बसलेला आहे। ही कांद्याची सध्या स्थिती काय आपण पाहतोय। काढणीला आलेला कांदा, अगदी काढून ठेवलेला कांदा जो आहे त्याला दोन्हींना सुद्धा फटका बसलेला आहे। शेतात पाणीच पाणी दिसतंय, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। अनेक बागा किंवा अनेक पीक जे आहे ते सध्या काढणीला आलेलं होतं, काहींची लागवड चाललेली होती। मात्र अशात पाऊस जेव्हा पडलेला आहे तेव्हा शेतकऱ्याचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे। अगदी तापमानातून काहीसा दिलासा नागरिकांना मिळाला असला तरी शेतकऱ्यांसाठी हे नुकसानदायकच ठरलंय। तर नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला आणि यावेळी देखील आपण पाहतोय की बागलाण परिसरामध्ये धुमाकूळ झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी विजांचा कडकडाट सुद्धा झाला होता, त्यामुळे बळीराजा जो आहे तो एकंदरीतच संकटात आलेला आहे। डाळिंब बागा अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या आहेत। नाशिकला सर्वाधिक फटका सध्या पावसामुळे बसल्याचं दिसतंय। एकीकडे आपण पाहतोय की पाऊस किती जोरदार बरसत होता, तर दुसरीकडे पाहतोय की शेती पिकांना कसं नुकसान झालेलं आहे। डाळिंब बागा चक्क आडव्या झालेल्या आहेत। डाळिंब पीक जे आहे ते भुईसपाट झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे। पत्र सुद्धा घराची उडून गेली आहेत आणि ती शेतामध्ये पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी प्रचंड प्रयत्न केले आपलं पीक वाचवण्यासाठी, मात्र सगळे प्रयत्न फोल झाल्याचं कळत आहे। ही कोसळलेली दृश्य, झाडाची दृश्य जी पाहतोय ते पाहून अतिशय वेदना होत आहेत। तर राज्यभरात पुढचे 5 दिवस अवकाळीसह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा सगळ्याच ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी पिकं आडवीच झाली आहेत। तर पुढचे 5 दिवस हेच संकट पुन्हा कायम राहणार असल्याचं हवामानशास्त्र विभागानं सांगितलंय। एकीकडे राज्यभरामध्ये पाऊस सध्या तडाखा देतोय, नुकसान करतोय, तर अकोला शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे। अकोला शहराला आठवड्यातून 2 दिवसच पाणी पुरवठा होतोय आणि त्यात सुद्धा नळाच्या पाण्यातून घाण आणि जीवजंतू येत आहेत।
पाणी गढूळ आहे, फेसयुक्त आहे, हिरवं पिवळं रंगाचं दिसतंय आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलेलं आहे। दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून शिंदे सेना मात्र आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना या संदर्भातला जाब विचारलेला आहे। ज्यावेळेस पाण्याचा पुरवठा होते त्यावेळेस टेस्ट करून दाखवा हे पाणी पिऊ शकता का? हे पाणी तुम्ही पिऊ दाखवा। पाणी है आम्ही हेच पाणी पिऊ राहिलो। याच्यातली कोणती बॉटल साहेब तुम्ही पिऊन दाखवा। सगळ्या भागात पाणी चालू आहे। नगरसेवक आलेल्या नळाला पिण्यायोग्य पाणी नाही आहे। त्याच्यामध्ये डोकळे वगैरे जीवजंतू आहे, ते गाळून गरम करूनही गाळून पिलं तरी ते योग्य नाही आहे पिण्याजोगं। गाळून घेतो तरी त्यामध्ये खूप गाळ साचलेला असतो। तुरटी फिरवली आणि ड्रॉपही टाकला, जीवन ड्रॉप, तरी पिण्याचं खूप घाणेरडा वासही असतो। अक्षरशः पिण्यायोग्य काय, आंघोळीला वापरायला सुद्धा हे पाणी घ्यावं नाही, इतकं घाण पाणी महानगरपालिका पुरवठा करत आहे। त्रुटी टाकून ड्रॉप टाकून प्यायचं, त्याने पोटदुखाचा त्रास होत आहे, टायफॉइड होत आहे, सारखं पाणी पिऊन वारंवार ताप येत आहे, म्हणजे पिण्यायोग्यच नाही आहे। वेळी आम्ही नगरसेवकाकडे तक्रारी केलेल्या आहे की बा हे रोड खोदतात, त्याच्यामुळे पाईपलाईन फुटते, पाईपलाईन फुटलं की पुरं घाण पाणी आपल्या पाईपलाईन मध्ये येते, तेच पाणी आम्हाला येते, दूषित पाणी येते, एवढं पाणी येते की त्याच्यामध्ये पुरं जम होऊन जाते, कोणामध्ये किडे का मकोडे का याच्यामध्ये घाण डोकोडे का छोटे डोकोडे, आणि त्या पाण्याला गरम जरी केलं तरी त्या पाण्याचा वासच व्हायचे ते। असं जर प्रशासन जर असं लोकांसह जर खेळत असेल तर याचा जबाबदार कोण आहे? आणि या सगळ्या सविस्तर घडामोडीनंतर आपण राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून। पुण्यातल्या येरवडा भागामध्ये कोयता गँगची दहशत दिसून येते। येरवडा परिसरात या गँगनं स्थानिकांच्या दारात कोयते मारून दहशत निर्माण केली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय, तर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। आनंदी देवस्थानच्या पुजाऱ्यानं देवाच्या पैशांवरती डल्ला मारलाय, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यानं मंदिरात मद्यपान करून राडा घातलाय। या दोन्ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत। हा राडा देवस्थानच्या विश्वस्तांसमोरच घडला। दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले। कल्याण न्यायालयात बाहेर पोलिसांच्या गाडीमध्ये बसलेल्या आरोपींनी आणि गाडी बाहेर त्यांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत सुद्धा घातली। एसीपी कार्यालयासमोरच ही घटना घडली आहे। नातेवाईकांवर सुद्धा पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। पावसाळ्यात गटाराच्या पाण्याची समस्या सांगणाऱ्या नागरिकांसोबत उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडेंनी अरेरावी केलेली आहे। रत्नागिरीच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत आकाश लिगाडे यांनी जेसीबी आणून तुमची बिल्डिंग पाडून टाकतो असं उत्तर दिलं। अधिकाऱ्याच्या अजब उत्तरानं ग्रामस्थांचा संतापनावर झाला आणि वातावरण तापलं। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावरील पुलाचा लोखंडी अँगल तुटल्यानं अनेक गाड्यांचा टायर फुटलाय। त्यामुळे महामार्गावरती अनेक गाड्या अडकून पडल्या होत्या। त्यांना वेळेत मदत मिळाली नाही आणि या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती आहे। याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप सध्या नागरिक करतायत। रत्नागिरीतील बोरस धरणामध्ये रासायनिक घनकचरा आणि राख एका अज्ञात व्यक्तीने टाकली, त्यामुळे खेड शहराला पाणी पुरवठा करणारा बोरस धरणाला दूषित होण्याचा धोका निर्माण झालाय। स्थानिक ग्रामस्थ परेश शिंदेंनी ही घटना उघडकीस आणली आहे। याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रारही दिली आहे। वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड म्हणजेच वेकोलीनं एक करारनामा केलेला आहे। त्यांनी चंद्रपूरच्या भटाळी गावातील इपई नदीपात्रातच रस्ता बांधलेला आहे। कार्यकर्त्यांनी ही बाब मुनगंटीवारांच्या निदर्शनास आणताच त्यांनी रस्त्याची पाहणी केली। आता रस्ता बांधणाऱ्यांवरती काय कारवाई होते पाहणं महत्त्वाचं आहे। नांदेडच्या देगलूरमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालाय। जिवंत समाधी घेण्यासाठी त्यानं शेतातच खड्डा खोदलेला आहे। सरकारनं संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर 3 एप्रिलला समाधी घेण्यावरती ठाम असल्याचं शेतकरी म्हणालाय।
पुणे शहरातील अशुद्ध पाण्याविरोधात मनसेनं महापालिकेसमोर आंदोलन केलं आणि यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठा विभाग प्रमुखांना शुद्ध पाणी प्यायला लावलं. गेल्या काही दिवसांपासून कोंढवा खुर्द भागात ड्रेनेज मिश्रित पाणी नागरिकांना मिळत आहे. हा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलेला आहे. पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगरमध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं. आगीत 3 महिला होरपळल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमल्यानं आग विझवण्यात अडचणी आल्या. कणकवलीमधील माईण इथे एका घराला भीषण आग लागली. सागवानी लाकडाचा वापर करून बांधलेलं हे घर शॉर्ट सर्किटमुळे पूर्णपणे जळून भस्मसात झालं. सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही. नांदेड शहरात चैतन्य नगर विमानतळ रस्त्यावरील रोहित रानं अचानक पेट घेतला आणि या आगीत 4 मोटारसायकल जळून खाक झाल्या. अग्निशमन दलानं घटनास्थळी तातडीनं धाव घेत पुढचा अनर्थ टाळला. यवतमाळच्या तळणी गावामध्ये भीषण आगीत 3 घरं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आगीमागचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं असून घर पूर्णपणे जळून खाक झालंय. जळगावमध्ये बोगस जन्म दाखल्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बनावट दाखले तयार करण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. महापालिकेत बनावट नोंदींसाठी जळगाव तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. महापालिका 3 वर्षांचा रेकॉर्ड आता तपासणार आहे. नंदुरबारमधील विना हॉलमार्क सोनं विकणाऱ्या दुकानांवरती भारतीय मानक ब्युरोनं छापा मारलाय. एकूण 73,32,065 रुपयांचं विना हॉलमार्कचं सोनं जप्त करण्यात आलंय. NM ज्वेलर्स, KVS, MM ज्वेलर्ससह ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई एअरपोर्टवरती नोकरी देण्याचं आमिष दाखवत डोंबिवलीच्या प्रसिद्ध रील स्टारनं बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केलाय आणि या प्रकरणी व्यावसायिक तसंच रील स्टार सुरेंद्र पाटील यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी. चैत्र नवरोत्सवामध्ये सप्तशृंगी देवीचं 24 तास दर्शन मिळणार आहे. सप्तशृंगी देवीचा चैत्र नवरात्रोत्सव हा 5 ते 12 एप्रिल पर्यंत होणार आहे. रोज 70 ते 80 हजार भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. भाविकांना मंदिरात सोडण्यासाठी 15 रांगांचं नियोजन जे ते करण्यात आलंय. तर ट्रस्टनं भक्तांच्या सुरक्षिततेसाठी अपघाती विमा सुद्धा उतरवलेला आहे. गडावरती खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आणि यानंतर टॉप 50च्या माध्यमातून देशभरातील बातम्यांचा वेगवान आढावा. एकविरा देवीच्या यात्रेनिमित्तानं एका प्रकारची रंगभूषा एका प्रकारचे कपडे घालण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. 6 एप्रिलपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे आणि यावेळी गडावरती फटाके, वाद्य, ढोल ताशे वाजवण्यास बंदी घालण्यात आली असून पशूंचा बळी देण्यासही मनाई आहे. नियमांचं पालन न करणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे. नाशिकच्या काठेगल्ली सिग्नल परिसरातील सातपीर दर्ग्याला नाशिक महापालिकेनं नोटीस बजावली आहे. 15 दिवसांमध्ये अतिक्रमण काढून टाका अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिकेनं दिलेला आहे. सातपीर दर्गा अनधिकृत असल्याचा उल्लेख महापालिकेच्या नोटीसमध्ये आहे. खारघर सेक्टर 5 मध्ये सिडकोच्या राखीव प्लॉटवरील बेकायदेशीर इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. सिडकोनं ही तोडक कारवाई केली आहे. 5 मजली अनधिकृत इमारतीमध्ये तब्बल 110 लहान फ्लॅट्स तयार करण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिकावरती सुद्धा कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.
पुण्यातील विद्यापीठ चौकात म्हाळुंगे महानगरपालिका जाणाऱ्या PMPML चालकानं गाडी थांबवून प्रवाशांना वेठीस धरलं. गुटखा खाण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि यामुळे बसमधील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. बसमधील एका प्रवाशानेच व्हिडिओ काढून हा व्हिडिओ व्हायरल केलाय. कल्याणमधील माजी नगरसेवक महेश गायकवाडांचा PA निलेश रसाळ यानं फोनवरून अज्ञातांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. महेश गायकवाड यांच्यावरती उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता आणि याच प्रकरणी गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकावरती एका महिला प्रवाशानं घेतलेल्या वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळलाय. रशिदा घोरी या महिला प्रवाशानं BK जैन या खाद्यपदार्थ विक्री स्टॉलवरती वडापाव घेतला, पण पहिला घास घेताच वडापावमध्ये तिला साबणाचा तुकडा आढळला आणि याबाबत 3 रेल्वे सुरक्षा रक्षकांकडे तक्रार झाली आहे. अभिनेता सलमान खानच्या सिकंदर चित्रपटादरम्यान मालेगावच्या थिएटरमध्ये फटाके फोडण्यात आले. अभिनेता सलमान खान याचा सिकंदर सिनेमा ईदच्या मुहूर्तावरती रिलीज झाला. चित्रपटात सलमानची एंट्री होताच अति उत्साही चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले आणि त्यामुळे इतर प्रेक्षक घाबरून बाहेर पडले. चालत्या राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढताना मालकाच्या निष्काळजीपणामुळे कुत्रा ट्रेन खाली गेला. हा व्हिडिओ व्हायरल होताना नेटकऱ्यांनी श्वानाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, पण कुत्र्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील पट्टण कोळवलीमध्ये शिवप्रेमींनी रात्रीमध्ये गनिमी कावा करत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला. परवानगी न घेताच हा पुतळा बसवल्यामुळे पोलिसांनी हटवण्याचा आदेश दिला, पण शिवप्रेमींनी नकार दिला आणि पट्टण कोळवलीमध्ये तणाव झाला. या परिसरामध्ये तणाव वाढला, त्यामुळे प्रशासनाकडून जमावबंदी काल लागू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टण कोळवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हटवू नये अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पुतळा जशास तसा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापुरात महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून वाद निर्माण झाला. जीव गेला तरी हा पुतळा हलवू देणार नाही अशी भूमिका शिवभक्तांनी घेतली. त्यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मावळमधील वडेश्वर गावचे ग्रामदैवता कुलस्वामिनी आई सटवाई मातेला पालखी अर्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे आणि या सोहळ्याला मावळच्या पंचक्रोशीतून भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. आई सटवाई मंदिरात दर्शनासाठी नवजात मुलांना घेऊन येतात. जुन्नर तालुक्याच्या येणेरेमध्ये ग्रामदैवत मुक्ताई देवी महालक्ष्मी आणि तुळजाभवानी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडलाय. या सोहळ्यानिमित्त गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. लोकनाट्य, तमाशा, कुस्ती यांसारख्या विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं. आणि एक मोठी बातमी सध्या पाहतोय. वक्फ सुधारणा विधेयक जे आहे ते मध्यरात्री लोकसभेमध्ये पारित झालेलं आहे. त्याला मंजुरी मिळाली आहे. लोकसभेमध्ये 12 तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झालेलं आहे. विधेयकाच्या बाजूनं 288 तर विरोधामध्ये 232 मतं पडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदानाला दांडी मारली. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं होतं. तर लोकसभेनंतर आता वक्फ दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर केलं जाणार आहे. राज्यसभेत दुपारी 1 वाजल्यापासून विधेयकावरती चर्चा होणार आहे. राज्यसभेतील संख्याबळ पाहता विधेयक मंजूर करताना मोदी सरकारची कसोटी लागणार आहे. राज्यसभेत सत्ताधारी NDAचे 121 तर विरोधकांचे 85 खासदार आहेत.